फक्त 3 दिवसात तुमचे केस लांब, सडक, काळेभोर आणि घनदाट होतील असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हा उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरंच तुमचे केस 3 दिवसात काळेभोर, मजबूत, लांबसडक होणार आहेत. सुरुवातीला जेव्हा मला हा उपाय समजला होता तेव्हा माझाही या गोष्टीवर विश्वास नव्हता. परंतु जेव्हा मी हा उपाय स्वतः करायला सुरुवात केली, माझे केस अगदी 3 ते 4 दिवसाच्या आत काळेभोर झाले, लांबसडक झाले, केसांची लांबी वाढली. हा उपाय अतिशय कमी खर्चात होणारा आहे. साधारण 5 ते 10 रुपये या उपायासाठी लागणार आहेत. आपल्याला जसा चहा प्यायला आवडतो तसाच तो आपल्या केसांनाही आवडतो. म्हणजे चहा पावडरमुळे आपल्या केसांचं पोषण होतं, केस काळेभोर होतात, घनदाट व्हायला लागतात. गोष्टींवर कदाचित तुमचा विश्वास नसेल, पण तुम्ही हा उपाय केला तर विश्वास 100% बसणारच आहे. चहा पावडरमध्ये टॅनिन असतं, कॅफीन असतं, अँटीऑक्सिडंट असतात जे केसांची वाढ उत्तेजित करतात. म्हणजेच हे हेअर ग्रोथ प्रमोट करतात, तसेच केस गळती देखील थांबवतात. समजा एखाद्याच्या टाळूला इन्फेक्शन असेल तर मग त्या व्यक्तीच्या टाळूची त्वचा सतत खराब होत असते, त्यांच्या केसाची वाढ खुंटलेली असते, केस गळती होत असते, केसांमध्ये कोंडा असतो. तर अशा सगळ्या समस्यांसाठी चहा पावडर खूप फायदे करते. चहा पावडरमुळे तुमची जी टाळू आहे, स्कॅल्प आहे ते हेल्दी राहतं आणि जर टाळू हेल्दी राहिली तर केसांची वाढ आपोआपच वाढते. आता यात 1 चमचा चहा पावडरमध्ये आपण इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता इथे बोरवेलच्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, म्हणजेच खारे पाणी वापरायचं नाही. आपल्याला इथे गोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि इथे आपण हे पाणी उकळायला ठेवणार आहोत. पाणी उकळण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही. आणि हे मिश्रण आहे ते आपल्याला 10 ते 12 मिनिट व्यवस्थित उकळू द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून चहा पावडरचे जे आवश्यक गुणधर्म आहेत ते केसांसाठी ते या पाण्यात पूर्णपणे उतरतील आणि मग आपल्याला या पाण्याचा दुप्पट तिप्पट फायदा होईल. बऱ्याचदा काय होतं, काही स्त्रियांचे, पुरुषांचे केस जे आहेत ते कपाळाच्या वरती थोडेसे विरळ झालेले असतात किंवा भांगांमध्ये केस विरळ झालेले असतात. तर अशा लोकांसाठी हा उपाय 100% करणारा हा. चहा पावडरमध्ये ती सगळी पोषण तत्वे आहेत जी केसांना बळकट बनवतात, मजबूत बनवतात, केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवण्याचा काम जे आहे ते चहा पावडर करतो. त्यामुळे तुमची केस गळती थांबते. तसेच चहा पावडरमध्ये टॅनिन आणि कॅफीन असते, त्यामुळे केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो. ज्या मुलामुलींचे केस वेळेच्या आधी पांढरे व्हायला लागले आहेत त्यांच्यासाठी तर चहा पावडर हे उत्तम पर्याय आहे. तसेच बऱ्याचदा काय होतं, अनेक घरांमध्ये जे 18 ते 19 वयोगटातील मुलं मुली आहेत त्यांना केमिकल प्रोडक्ट केसांवरती वापरण्याची बंदी असते. म्हणजे पालकांना काळजी असते की केमिकल प्रोडक्टचा जर केसांसाठी वापर केला तर आणखीन केस गळती होईल. तर अशा मुलांमुलींसाठी हा उपाय एकदम चांगला आहे. याचे कारण कोणताही दुष्परिणाम होणार नाही. आता हे चहा पावडरचं पाणी 12 ते 13 मिनिट उकळल्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिट व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत की इथे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा कसा फायदेशीर ठरतो, इथे 2 कांदे तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये जो गुलाबी रंगाचा कांदा आहे तो मी इथे घेतलेला आहे. केसांच्या वाढीसाठी कॅरेटीन खूप आवश्यक आहे आणि या कॅरेटीनची निर्मिती कशी होते, तर जेव्हा आपल्या केसांना सल्फर मिळतं तेव्हा कॅरेटीनची निर्मिती होते आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना सतत केस गळणे, टक्कल पडणे यांसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी कांद्याचा रस हे एकतर वरदान आहे. बऱ्याचदा आपण घरातल्या वस्तूंकडे दुर्लक्ष करतो, परंतु निसर्गाने आपल्यासाठी अशा काही वस्तू दिलेल्या आहेत की ज्याचा वापर करून आपण आपलं सौंदर्य, आरोग्य व्यवस्थित मेंटेन करू शकतो. आता हा कांद्याचा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्या एका किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहेत ते केसांच्या मुळांना डॅमेज होण्यापासून वाचतात आणि मग त्यामुळे केस गळती थांबते. तसेच कांद्यांमध्ये सल्फर म्हणजेच गंधक हा जो घटक असतो तो केसांची मुळे घट्ट करण्याचं काम करतो. म्हणूनच केस गळती कमी होते, टक्कल कमी होतं. ज्या स्त्रियांचे केस विरळ आहेत, व्हायला लागले, झाडूसारखे व्हायला लागले आहेत त्यांनी तर आजच कांद्याचा रस वापरायला सुरुवात करा. कांद्याचा रस काढण्यासाठी म्हणजे कांदा किसण्यासाठी थोडंसं कष्ट आहे, परंतु यानंतर होणारा फायदा कमालीचा आहे. तुम्हाला अतिशय समाधानकारक रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये आवर्जून येऊन सांगाल की आम्हाला या उपयोगाचा खूप फायदा झाला. तुम्ही हा जो कांदा आहे तो किसण्याऐवजी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला तरीही चालेल किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आणि मग त्याचा रस काढला तरीही चालेल. आता या नैसर्गिक उपायांबरोबरच आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर मग आपले केस वाढतील आणि आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, तर प्रोटीनयुक्त आहार तुम्ही घेतला
पाहिजे, जेणेकरून मग तुमच्या केसांना व्यवस्थित कॅरेटीन मिळेल आणि केसांची वाढ नैसर्गिक पद्धतीने व्हायला लागेल. केसांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये. साधारण कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी करावा आणि वारंवार शॅम्पूमध्ये बदल केला तरीसुद्धा आपल्याला केस गळती होते. त्यामुळे एक चांगला असा फिक्स शॅम्पू तुम्ही केसांना वापरत जा. आता या पद्धतीने आपला कांदा जो आहे तो किसून झालेला आहे. बऱ्याच व्यक्तींना डॅन्ड्रफ असतो, हे बाळ्यात तर त्यांचा डॅन्ड्रफ खूपच वाढतो आणि मग अशा वेळेस नुसता कांद्याचा रस जरी स्कॅल्पला लावला तरी डॅन्ड्रफची समस्या दूर होते. इथं मी कांद्याचा रस हातानेच पिळून घेत आहे. त्याआधी हात आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत. आता चहाचे जे पाणी आहे ते इथं थंड झालेले आहे, त्यामुळे ते मी इथं गाळून घेणार आहे. आता आपल्याला चहा पावडरचं पाणी पूर्णतः थंड झालेलं आहे. गरम पाण्याचा अजिबात वापर करू नका. आता हे जे चहा पावडरचं पाणी आहे यामध्ये आपण आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहोत, ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हा उपाय कधी करायचा आहे, कोणी करायचा आहे, किती वेळ करायचा आहे हे सुद्धा मी सांगणार आहे. मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणारच आहे. आता हे आपल्या चहा पावडरचे पाणी तयार झालेले आहे. या चहा पावडरच्या पाण्याला जसा रंग आहे तसाच रंग आपल्याला केसांना देखील प्राप्त होणार आहे, जर आपण हे चहा पावडरचं पाणी आपल्या केसांसाठी वापरलं तरच. हा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने वारंवार केला तर आठवड्यातून 2दा हा उपाय केला तर तुम्हाला केस कट करण्यासाठी पार्लरमध्ये सतत जावे लागेल. 100% गॅरंटी आहे. एवढे तुमचे केस लांब सडक होणार आहेत. आता हे जो तुम्ही रंग पाहताय पावडरचा आलेला, हाच तुमच्या केसांना सुद्धा येणार आहे. आपण जो कांद्याचा रस प्राप्त होणार आहे. तो यात घातला होता, त्याचा वास उग्र वास येणार नाही, त्यासाठी मी इथं शॅम्पू घालते. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही शॅम्पू घालू शकता. 1 सॅशे ह्यात मी घालून घेते आहे. आणि आता या तिन्ही वस्तू एकत्रित मिक्स करून आपल्याला घ्यायच्या आहेत. आता उपाय कधी करायचा? हा उपाय आपल्याला केस धुण्यापूर्वी म्हणजेच केस हेअर वॉश करण्यापूर्वी 1 तास करायचा आहे. अर्धा तास हे लिक्विड तुम्हाला केसांना लावून ठेवायचं आहे. एका कापसाचा पोळा घ्यायचा आहे. केसांमध्ये मधोमध 2 म्हणजे केसांचे 2 मधोमध भाग करायचे आहेत. टाळूला, स्कॅल्पला प्रत्येक ठिकाणी हे जे मिश्रण आहे, हा जो आपण तयार केला चहा पावडरचं पाणी आहे, ते प्रत्येक ठिकाणी पोहोचेल या पद्धतीने केसांना लावायचं आहे. लावल्यानंतर अर्धा तास ते केसांना तसंच ठेवायचं आहे. मग अर्ध्या तासानंतर व्यवस्थित चहा पावडरचे कांद्याचे पोषण तत्व केसांमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला हेअर वॉश करायचं आहे. तुम्ही नॉर्मल पाण्याने हेअर वॉश केला तरीही चालेल किंवा हेअर वॉश करताना शॅम्पू वापरला तरीही चालेल. अगदी 3 दिवसाच्या आतच तुम्हाला फरक जाणवेल. तुमचे केस सिल्की होणार आहेत, काळेभोर होणार आहेत आणि केस वाढायला लगेच सुरुवात होणार आहे. कोणीही सांगितलं नसेल, हा सिंपल, सोपा, कमी खर्चात घरगुती उपाय आहे आणि इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे. मी स्वतः हा उपाय केसांसाठी करते. या उपायांमुळे कोणताही दुष्परिणाम होणार नाही. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही घटकांची ॲलर्जी असेल तर हा उपाय तुम्ही करू नका, परंतु ज्यांना ॲलर्जी नसेल ते बिनधास्त हा उपाय करू शकता. स्वतःसाठी थोडासा वेळ काढून हा उपाय नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की